येस, हॅलो एव्हरीवन. मी काचरण दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. तुम्हाला खरंच मनापासून जर एक भावी शिक्षक बनायचं असेल तर आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे. कारण आपल्या चॅनलवर कोणतीही महत्वाची अपडेट आली, कोणताही महत्वाचं GR आलं, काही आलं तर धाडकन सरळ आपल्या चॅनलवर अपलोड केलं जातं. सो नक्कीच आपल्या चॅनल हा ऍक्टिव्ह चॅनल आहे. टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर तुम्हाला सगळ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कोणत्याही एक्झाम असतील तर त्याचं प्रिपरेशन करून घेतलं जातं. ठीक आहे. सो आता सध्या ट्रेंडिंगवर असणारे एक्झाम तर टेट झालं आणि सेट या दोन एक्झाम ट्रेंडिंगवर आहेत आणि या दोघांचाही सुद्धा व्यवस्थितपणे अभ्यास करून आपल्या चॅनलवर घेतलं जातं. रोज आपल्या चॅनलवर लाईव्ह लेक्चर असतात, महत्वाचे व्हिडिओ असतात. त्याचबरोबर आपली पेड बॅच सुद्धा आहे. जर पेड बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच हा नंबर आहे 80. ठीक आहे. पेड बॅच वर जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे 8010457760. ठीक आहे. या नंबरवर कॉल करून तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करून घेऊ शकतात. ठीक आहे. जेवढं होईल तेवढं तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे आणि सेटची एक्झाम डेट सुद्धा आलेली आहे. 15 जूनला एक्झाम आहे. सो त्याआधी याचा अभ्यास करून याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त करायचं आहे. ठीक आहे. आता पेपर 1 जे आहे त्या पेपर 1 बद्दल आपण महत्वाचे टॉपिक बघणार आहोत. महत्वाचे टॉपिक काय आहेत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आता पहिली तर गोष्ट तुम्हाला इथे पेपर 1 चा जो सिलेबस आहे तो सिलेबस इथे सांगते. ठीक आहे. टीचिंग ऍप्टिट्यूड म्हणजेच काय, अध्यापन विषयक दृष्टिकोन हा सब्जेक्ट आहे. याचे 5 प्रश्न येतील 10 मार्कासाठी. ठीक आहे. रिसर्च ऍप्टिट्यूड म्हणजेच काय, तर संशोधन विषयक दृष्टिकोन. ठीक आहे. याचे 5 प्रश्न येतील 10 मार्कासाठी. ठीक आहे. कॉम्प्रेशन म्हणजे पॅसेज, उतारा असतात ना, उतार, आणि मग त्या उतारावर तुम्हाला प्रश्न असतील. ठीक आहे. तर हे सुद्धा 5 प्रश्न असतील 10 मार्कासाठी. ठीक आहे. कम्युनिकेशन जे तुमचं आहे, कम्युनिकेशन म्हणजे संदेशवहन. ठीक आहे. याचे सुद्धा 5 प्रश्न असतील तुम्हाला 10 मार्कासाठी. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं तर मॅथमॅटिकल रिझनिंग ऍप्टिट्यूड म्हणजे अंकगणित युक्तिवाद तुम्हाला दिलेला आहे. याचे सुद्धा 5 क्वेश्चन 10 मार्कासाठी असतील. ठीक आहे. लॉजिकल रिझनिंग तुम्हाला दिलेले आहेत, तर्कशास्त्रीय युक्तिवाद. याचे सुद्धा 5 प्रश्न असतील 10 मार्कासाठी. ठीक आहे. डेटा इंटरॅक्शन तुम्हाला दिलेला आहे, आकडेवारी विश्लेषण. याचे सुद्धा तुम्हाला 5 प्रश्न असतील 10 मार्कासाठी. ठीक आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन असेल, माहिती संदेशवहन व तंत्रज्ञान. याचे सुद्धा तुम्हाला 5 क्वेश्चन असतील किती, 10 मार्कासाठी. पुढे काय दिले, पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट, जनता विकास व पर्यावरण मराठीमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे. मराठीमध्ये पण नाव सांगत आहे. 5 प्रश्न 10 मार्कासाठी. हायर एज्युकेशन सिस्टम म्हणजे एक उच्च शिक्षण प्रणाली. ठीक आहे. याचे सुद्धा तुम्हाला 5 प्रश्न असतील किती मार्कासाठी, 10 मार्कासाठी. ठीक आहे. हा तुमचा पेपर 1 चे असेल. ठीक आहे. आता महत्वाचे टॉपिक बघायला गेले तर हे 10 तुमचे महत्वाचे टॉपिक आहेत, कारण की प्रत्येक टॉपिक मधले 5-5 प्रश्न दिले जातात. ठीक आहे. 1 क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी दिलेला आहे. 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. ठीक आहे. सो 5-5 प्रश्न प्रत्येक युनिट मधून, प्रत्येक टॉपिक मधून दिलं जातं. तर एकूण तुम्हाला किती दिले जातात, 50 क्वेश्चन आहे. 50 क्वेश्चन आहे किती मार्कासाठी, 100 मार्कासाठी. सो सगळ्यात जास्तीत जास्त स्कोरिंग जर टॉपिक म्हटलं तर सगळ्यात स्कोरिंग तुमचं आहे पेपर 1. पेपर 2 पण आहे, पण पेपर 2 हा आपापल्या सब्जेक्टवर आहे, त्याच्यामध्ये डेप्थ नॉलेज असणं फार गरजेचं आहे, तर तुम्ही छान प्रकारे स्कोर करू शकता. पण पेपर 1 हा जास्तीत जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 80+ जायचं आहे, म्हणजे जायचंच आहे. मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे आणि जेव्हा सेट एक्झाम दिली तर माझं स्वतःच 84-86 समथिंग काहीतरी गेलेलं पेपर 1 मध्ये. कारण की पेपर 2 मला असं वाटलेलं मला खूप कठीण जाईल. पेपर 2 मध्ये पण चांगला गेलेला, 100च्या वरती माझा स्कोर गेलेला, चांगला क्वालिफाईड झालेली. बट पेपर 1 मध्ये मी जास्त अभ्यास केलेला, पेपर 2 मध्ये जास्त मी अभ्यास केला नव्हतं, जे आहे ते सांगते. बट पेपर, आणि की मला असं की आधीपासून ऐकत आलेलं ना की पेपर 1 स्कोरिंग, आणि खरंच हा स्कोरिंग आहे. 80 अबव गेलेले, आणि पेपर 2 मध्ये मला तेवढं नाही गेलं. पेपर 2 200 मार्काचं, त्याच्यापैकी निम्माच मला भेटले. 100च्या वरती काहीतरी 102, 104 समथिंग काहीतरी भेटले होते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ते बघू शकतात, जेवढं होईल तेवढं तुम्हाला पेपर 1 चा तुम्हाला अभ्यास व्यवस्थितपणे करायचा आहे. ठीक आहे. आणि जर बेस ह्याच्यामध्ये बघायला तर सगळेच टॉपिक महत्वाचे आहेत, प्रत्येक टॉपिक मधून 5-5. बट याच्यामध्ये छान बघायला गेलं तर मॅथमॅटिकल, लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरव्हेशन हे 3 टॉपिक आहेत. हे तुम्हाला अवेअर आहेत, म्हणजे आधीपासून तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. या तिघांचा, अंकगणितचा, तर्कशास्त्राचा आणि आकडेवारीचा, याचं तुम्ही
तुम्ही व्यवस्थितपणे आधीपासून अभ्यास करत आलेले आहात, कारण की बाकीचे एक्झाम सुद्धा तुम्ही दिले असतील, त्याच्यामध्ये सुद्धा याचा तुम्ही अभ्यास व्यवस्थितपणे केलेलाच असणार. ठीक आहे. सो हे तुम्हाला व्यवस्थित ह्याचे 15 मार्क तुमचे, ह्याचे हे 30 मार्क तर तुमचे ह्याचे फिक्स असलेच पाहिजे. ठीक आहे. 15 प्रश्नाचे 30 मार्क तर हे फिक्स असलेच पाहिजे. ठीक आहे. आणि बाकीचं तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करण्याची गरज आहे. ठीक आहे. सो जेवढं होईल तेवढं व्यवस्थितपणे अभ्यास पेपर 1 बद्दल तुम्हाला करायचा आहे. आणि कमी वेळ आहे, 15 जूनला एक्झाम आहे, त्यासाठी आपली बॅच आहे. ठीक आहे. पेपर 1चं संपूर्ण तयारी करून घेतली जाते. इथे 100% तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार. अगदी बेसिक पासून तयारी करून घेतली जाते. ठीक आहे. फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आहे. टेस्ट सिरीज नोट्स सर्व काही प्रोव्हाइड केले जातात. मी स्वतःचे पेपर 1ला मी स्वतः अभ्यास करण्यासाठी जे नोट्स वापरलेले ते नोट्स तुम्हाला मी पेड बॅच मध्ये देणार. त्याच्यामध्ये थोडं अजून अपडेट होऊन दिलं जाणार, कारण की अपडेटेड काही ना काही एक्झामिनर विचारत असतो. ठीक आहे. सो लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. सो नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे 8010457760. या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि नक्कीच स्वतःला ऍक्टिव्ह ठेवायचं असेल आणि एखादी एक्झाम शिक्षक, एक भावी शिक्षक बनायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. चला, सो नक्कीच आता इथे थांबत आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. बाय. थँक्यू सो मच.